नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या ज्ञानसागर MPSC अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। सर्वात पहिल्यांदा आपण जे लास्ट लेक्चर झालं ताम्रपाषाणयुगीन संस्कृती, जर आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अवेलेबल आहे, ती पाहून घ्या। सो भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती याच्याबद्दल आपण थोडीशी रिवाइज करूयात आणि मग त्याच्यानंतर आपला आजचा जो टॉपिक आहे हडप्पा संस्कृती तो आपण सुरू करूयात। ठीक आहे। सो तुम्ही पाहिलं होतं आपण की चाल्कोलिथिक कल्चर्स म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ह्या कोणत्या ह्याच्यामध्ये येतात तर प्रोटो हिस्टॉरिक पिरियडमध्ये येतात। आता प्रोटो हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय की असा काळ की ज्या काळामध्ये दोन समकालीन संस्कृती आहेत। एका संस्कृतीमध्ये लेखनकला अवगत आहे आणि त्याचा उलगडा झालेला आहे, परंतु त्याच समकालीन दुसऱ्या संस्कृतीमध्ये लेखनकला अवगत आहे परंतु त्याचा अजून उलगडा झालेला नाही। म्हणजे असा जो काळ आहे त्याला आपण म्हणतो प्रोटो हिस्टॉरिक पिरियड। आणि या काळामध्ये काही नागरी संस्कृती होत्या आणि काही ग्राम्य संस्कृती होत्या, तर काही इतर संस्कृती भारतामध्ये विविध भागांमध्ये त्या काळात नांदत होत्या, त्यांबद्दल आपण पाहणार आहोत। तर नागरी संस्कृतींमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की हडप्पा संस्कृतीचं नाव घेतलं जातं। ग्राम्य संस्कृती ज्या आहेत त्या ग्राम्य संस्कृतींनाच आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणतो। आणि इतर संस्कृती जे OCP म्हणजे गेरू रंगाची भांडी, ज्याला इंग्लिशमध्ये ऑकर्ड कलर्ड पॉटरी, त्याच्यानंतर कॉपर्ड हॉर्ड म्हणजे ताम्रनिधी संस्कृती आणि मेगॅलिथिक संस्कृती म्हणजे महापाषाणयुगीन संस्कृती, या संस्कृती आढळतात। त्या समकालीन किंवा थोड्याशा अलीकडे पलीकडे असा काळ होऊ शकतो त्यांचा। ठीक आहे। सो अशा संस्कृती आपण पाहिल्या होत्या की ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि इतर संस्कृतींचा विचार केला होता। सो ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ज्या आहेत त्या प्रामुख्याने ग्राम्य संस्कृती असतात। उदरनिर्वाह पासून प्रगत जीवनशैलीमधलं संक्रमण काळातल्या संस्कृती आहेत। या मोठ्या प्रमाणामध्ये तांबे आणि पाषाण यांचा उपयोग केलाय म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हटलं जातं। ठीक आहे। सो असे त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले आणि मग त्याच्यानंतर आपण भारतातल्या महत्त्वाच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृती पाहिल्या की ज्याच्यामध्ये आहाड संस्कृती सगळ्यात महत्त्वाची आहे, कायथा संस्कृती, सवालदा संस्कृती, प्रभास, रंगपुरम संस्कृती, माळवा संस्कृती जी मध्य प्रदेश त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रेझेंट होती, चिरांड संस्कृती आणि जोर्वे संस्कृती। याच्यामधली जोर्वे संस्कृती आपण सर्वात महत्त्वाची आहे। जर तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तर आपण असं प्रत्येक संस्कृतीचा डिस्क्रिप्शन नाही, प्रत्येक संस्कृती जी आहे ती मोठी इलॅबोरेट करून आपण प्रत्येक संस्कृतीबद्दल माहिती पाहिली होती। ठीक आहे। त्याच्यानंतर आपण इतर ज्या संस्कृती आहेत म्हणजे कॉपर होर्ड संस्कृती जी आहे, ताम्रनिधी संस्कृती, गेरू रंगाची भांडी म्हणजे OCP संस्कृती आणि महापाषाणयुगीन संस्कृती यांबद्दलही आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं। ठीक आहे। सो आता आजचं जे लेक्चर असणार आहे आपण ज्याच्यामध्ये आपण याच काळातील समकालीनच आहेत याच काळातील आपण कोणत्या संस्कृती पाहणार आहोत, नागरी संस्कृती पाहणार आहे। आणि त्या नागरी संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची संस्कृती जी आहे ती आहे हडप्पा संस्कृती। ठीक आहे। सो आपण डिरेक्टली हडप्पा संस्कृतीला जाण्याच्या आधी आपण सुरुवातीला थोडंसं जगाच्या बाबतीत विचार करूयात। ठीक आहे। सो याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असे आहेत की जे विचारले जाऊ शकतात। ठीक आहे। त्याच्यामुळे आपण थोडंसं जगाच्या बाबतीतही विचार करूयात आणि पर्टिक्युलरली जर आपण नाव द्यायला गेलो आपल्या टॉपिकला तर ते असणार आहे नद्यांकाठची संस्कृती। काय आहे? नद्यांकाठची संस्कृती। आता का मी असं म्हणत असेल नद्यांकाठची संस्कृती हे तुम्हाला लक्षात येईल तर आपण थोडंसं मागे जाऊयात, थोडंसं पुराणाश्म युगामध्ये जाऊयात। जर आपण पुराणाश्म युगामध्ये जर गेलो तर तिथे आपल्याला कळेल की त्यावेळेस काय वापरत होते, दगडी हत्यारांचा वापर होत होता। बरोबर आहे, दगडी हत्यारांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत होता। ओके। आणि मग याच्यानंतर काय झालं, जेव्हा जेव्हा प्रगती होत गेली, इव्हॉल्युशन होत गेलं, तसं तसं या दगडी हत्यारांमध्ये सुद्धा काय होत गेलं, इव्हॉल्युशन होत गेलं। म्हणजेच काय, या दगडी हत्यारांमध्ये पुढे काय झाली, प्रगती झाली। आणि ही प्रगती कशावरती अवलंबून होती तर तंत्रज्ञानावरती अवलंबून होती। म्हणजेच काय की पहिल्यांदा दगडी हत्यारे कशी होती, खूप मोठी असायची, बल्की असायची, पण हळूहळू त्याच्यानंतर त्या दगडी हत्यारांमध्ये काय होतं, तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली।
दगडी हत्यारं छोटी छोटी होत गेली, शार्प होत गेली आणि ज्याच्यामुळे म्हणजे शिकार करणे वगैरे या ज्या गोष्टी होत्या, छोट्या ॲनिमल्स जे आहेत त्यांची सुद्धा शिकार करू शकत होते, असे जे आहेत असं तंत्रज्ञानावरती आधारित, तंत्रज्ञानांवरती सुधारलेली जी हत्यारं आहेत ती तयार केली गेली. म्हणजेच काय की मानवी तंत्रज्ञानाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. प्राण्यांची शिकार करण्यासाठी आपण या तंत्रज्ञानावरती आधारित फक्त दगडी उपकरणांचा उपयोग झाला का, तर नाही. त्याचा उपयोग पुढे अनेक कामांसाठी केला गेला. जसं हेच दगडी हत्यारे वापरून पुढे शेती तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये काय झालं, प्रगती झाली. म्हणजेच काय की पुढे जाऊन वनस्पतींची जी लागवड आहे, वनस्पतींची जी लागवड आहे म्हणजेच काय शेती तंत्रज्ञान आपण म्हणू शकतो, त्याच्यासाठी सुद्धा या दगडी हत्यारांचा वापर केला गेला. आणि याच्यामुळे काय झालं बरं, या वनस्पतींची लागवड झाली, पशुपालन केलं गेलं. याच्यामुळे काय झालं की जी पहिल्यांदा शिकारीवरती अवलंबून असणारी भटकी जी जीवनाची हे होती, जीवनशैली होती मानवाची, ती पुढे काय गेली, पशुपालन वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे, शेती वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, हे भटके जीवन संपुष्टात आले. आणि इथे काय झालं, भटके जीवन संपुष्टात येऊन एक स्थिरत्व आलं. काय आलं, मानवाच्या आयुष्याला एक स्थिरत्व आलं. म्हणजेच काय, मानव आता भटके जीवन संपवून एका जागी स्थिर झाला. आता एका जागी स्थिर झाल्यानंतर मग त्यांनी पद्धतशीरपणे, ठीक आहे, पद्धतशीरपणे शेती करायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे शेती करायला सुरुवात केली. आता काय पद्धतशीरपणे शेती करायला सुरुवात केली की म्हणजे पहिल्यांदा नांगरणी नव्हती, ती नांगरणी झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नधान्य आहेत त्या अन्नधान्यांचं तिथे लागवड झाली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे खाण्यासाठी आवश्यक असतात अशा अन्नधान्यांची लागवड केली गेली आणि पद्धतशीर शेती करण्याची सुरुवात मानवाने केली. आणि हीच सुरुवात आपण म्हणतो साधारण 12,000 वर्षांपूर्वी ते 11,000 वर्षांपूर्वी पद्धतशीर शेती करायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता काही संशोधनांमध्ये असंही आढळून आलेलं आहे की इस्रायलमध्ये ओहालो नावाचं एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला 25,000 वर्षांपूर्वीपासूनचे साधारण शेतीचे अवशेष तुम्हाला तिथे मिळतात. म्हणजेच काय, नांगरणी केलेली जमीन मिळते, अन्न प्रक्रिया करण्यासाठी वापरलेले वेगवेगळे अवजारे तिथे मिळतात. सो या गोष्टी आपल्याला तिथे आढळलेल्या आहेत. आय थिंक सो याचा उल्लेख मी एका मागच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा केलेला आहे, परंतु तिथे मी इस्रायलच्या जागी इजिप्त लिहिलं असेल तर तेवढं करेक्शन फक्त करून घ्या. सो इस्रायल या ठिकाणी ओहालो, इस्रायलमध्ये ओहालो या ठिकाणी साधारण 25,000 ते 23,000 वर्षांपूर्वीचे सुद्धा शेती केल्याचे जे प्रयोग आहेत ते आपल्याला आढळून आलेले आहेत. त्याच्यावरती अजून संशोधन चाललेलं आहे. ठीक आहे. सो साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी आपल्याला पद्धतशीर शेती करण्याचे नमुने आढळतात. आता मग याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे ज्या नागरी संस्कृती आहेत त्या नागरी संस्कृती उदयास आल्या. कोणत्या संस्कृती? नागरी संस्कृती उदयास आल्या. आता या संस्कृतीचा उदय झाला तो नक्की झाला कुठे ते आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि हे जे आहेत हे शक्यतो कुठे झालं तर शेतीमुळे या नागरी संस्कृतींचा विकास झाला. आणि अशी शेती शक्यतो कुठे केली जायची तर नदी खोऱ्यामध्ये. कुठे केली जायची? नदी खोरे जे आहेत यांच्यामध्ये केली जायची. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपण जे पाहणार आहोत ते आहे नद्यांकाठच्या संस्कृतींबद्दल. ठीक आहे. मग असे कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या संस्कृती या काळामध्ये होत्या तर पहिली सगळ्यात महत्त्वाची संस्कृती जी आहे ती आहे मेसोपोटेमिया. ठीक आहे. मेसोपोटेमियाची संस्कृती जी कोणत्या नदीच्या काठी होती ही खूप महत्त्वाची माहिती आहे. कोणत्या नदी काठी होती तर टायग्रीस व युफ्रेटिस नावाच्या 2 नद्या आहेत. या नद्या खोऱ्यांमध्ये, या नद्यांच्या दोआबामध्ये, ठीक आहे, दोआब म्हणजे 2 नद्यांमधला प्रदेश, या दोआबामध्ये मेसोपोटेमियाची संस्कृती तुम्हाला आढळते. ठीक आहे. स्वतः हा भाग कोणता आहे तर साधारण इराक, सिरिया, पश्चिम इराण आणि बलुचिस्तान
बलुचिस्तान नाही, तुर्कस्तान हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला साधारण मेसोपोटेमियाची संस्कृती जी आहे ती आढळून येते, जी सर्वात जुनी आहे अशी मानली जाते. साधारण 10,000 वर्षांपूर्वी या संस्कृतीचा, इसवी सन पूर्व 10,000, ठीक आहे, इसवी सन पूर्व 10,000 या काळामध्ये मेसोपोटामियाची संस्कृती इथे नांदत होती. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा व्यवसाय कोणता होता, तर शेती हा त्यांचा महत्त्वाचा व्यवसाय होता, ज्याच्यामध्ये गहू आणि बार्ली ही महत्त्वाची पिके घेतली जात असत. त्याच्यानंतर दुसरा जो सगळ्यात महत्त्वाची संस्कृती आहे ती आहे इजिप्तमधली नाईल नदीकाठची संस्कृती. कोणती? इजिप्तमधली नाईल नदीकाठची संस्कृती. आता हा जो भाग आहे इजिप्तचा, या इजिप्तच्या भागाला अनेक वेगवेगळी नावं आहेत, ती सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. पहिलं म्हणजे सर्वात मूळ नाव जे आहे इजिप्तचं ते आहे केमेत. काय आहे? केमेत. केमेत या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो, केमेत या शब्दाचा अर्थ होतो काळी भूमी. नाईल नदीमुळे, या ज्या नाईल नदीच्या गाळामुळे तयार झालेली काळ्या मातीची जी भाग आहे, भूमी आहे, ती म्हणजे काय? केमेत असं याचं नाव अर्थ होतो. दुसरं एक नाव आहे त्याचं आहे वट का ता. काय आहे? वट का ता. ठीक आहे, असं जरा वेगळं नाव वाटत असेल, याचा अर्थ होतो देवांचे मंदिर. वट का ता याचा अर्थ होतो देवाचे मंदिर. अजून एक नाव याचं महत्त्वाचं आहे आणि ते आहे इजिप्तस. काय आहे? इजिप्तस. ठीक आहे, तर साधारण जे ग्रीक लोक होते त्यांनी इजिप्त या ह्याला इजिप्तस असं नाव दिलं आणि तिथून पुढे त्याचं नाव इजिप्त झालं असं म्हणता येतं. आणि जे अरबी लोक होते ते लोक या भागाला मिस्र असंही संबोधतात. ठीक आहे, सो ही वेगवेगळी इजिप्तची नावं आहेत. सो कधी जर इजिप्तच्या ऐवजी हे कोणते जर शब्द आले, ठीक आहे, तर आपण कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी तुम्हाला ही माहिती दिली. ठीक आहे, सो हे नाईल नदीकाठचे खोरे म्हणजे कोणत्या भागामध्ये आलं, तर इजिप्तचा भाग आणि उत्तर आफ्रिकेच्या भागामध्ये आलं. साधारण 6,000 वर्षांपूर्वी ही संस्कृती त्या भागामध्ये नांदत होती. त्याच्यानंतर परत इथे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय काय होता? शेती हा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय होता आणि गहू आणि बार्ली ही सगळ्यात महत्त्वाची पिकं त्या काळामध्ये घेतली जात असत. त्याच्यानंतर आपण जो तिसरी संस्कृती पाहणार आहोत ती तिसरी संस्कृती आहे चीन मध्ये असणारी होयांग हो नदी. तुम्ही ऐकलं असेल, होयांग हो नदी जी आहे त्या नदीकाठची संस्कृती. कुठे होती ही संस्कृती? तर चीनमध्ये ही संस्कृती होती. साधारण 7,000 वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व 7,000 या काळामध्ये इथे ही संस्कृती नांदत होती. अगेन इथे सुद्धा काय आहे? व्यवसाय. नदीकाठची संस्कृती म्हटल्यानंतर व्यवसाय, प्रमुख व्यवसाय होता शेती. आणि या काळात इथे गहू, त्याच्यानंतर भात, राळा नावाचे जे पदार्थ आहेत, जे ग्रेन्स आहेत, त्यांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असत. आता इथे तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती पाहिजे की होयांग हो नदी जी आहे ना, या नदीला पीत नदी असंही म्हणतात. का? तर हिने वाहून आणलेला जो गाळ होता तो येल्लो कलरचा असतो. ठीक आहे, वाहून आणलेला जो गाळ आहे तो येल्लो कलरचा आहे म्हणून याला येल्लो रिव्हर असंही म्हणतात. या नदीला फक्त रिव्हर या नावाने सुद्धा संबोधले जाते. का? कारण की असं मानलं जायचं की त्या काळामध्ये म्हणजे ही एवढी महत्त्वाची नदी होती की ही एकमेव नदी चीनमध्ये आहे असं मानलं जायचं, म्हणून त्याला रिव्हर या नावाने सुद्धा संबोधलं जातं. त्याच्यानंतर हिला मदर असंही म्हटलं जातं. या नदीला मदर असंही म्हटलं जातं. का? कारण की ही चीनी संस्कृतीची जन्मदात्री आहे. चीनी संस्कृतीचा जो उगम आहे, त्याच्यानंतर चीनी संस्कृतीचा जो विकास आहे तो या नदीच्या काठी झाला, म्हणून तिला मदर असंही संबोधलं जातं. आणि त्याचप्रमाणे हिला सॉरो या नावाने सुद्धा ओळखलं जातं. का? कारण की हिला एवढे पूर येतात, या नदीला एवढे जास्त पूर येतात की त्या पुरामुळे ही नदी सारखं पात्र बदलत राहते आणि ते पात्र बदलल्यामुळे आजूबाजूचा जो प्रदेश आहे
त्या प्रदेशामध्ये पुरांमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, म्हणून हिला चीनचे सॉरो किंवा फक्त सॉरो या नावाने सुद्धा ओळखले जाते. सो ही एक्स्ट्रा माहिती लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची संस्कृती आता ज्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे ती आहे सिंधू संस्कृती. ठीक आहे, ती आहे सिंधू संस्कृती, जी भारतीय उपखंडामध्ये होती. भारतीय उपखंडामध्ये भारत आणि पाकिस्तानचा जो भाग आहे, भारत आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान हा जो भाग आहे वायव्येकडचा, या भागामध्ये हडप्पा संस्कृती नांदत होती साधारण 3000 वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व 3000. परंतु रिसेंट जे काही संशोधन आहेत ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर आपण पर्टिक्युलरली साईट्सबद्दल बोलू, त्यावेळेस राखीगडी नावाची एक आपण ठिकाण पाहणार आहोत की जिथे तुम्हाला साधारण इसवी सन पूर्व 5000 ते 6000 वर्षांपूर्वीचे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. सो अजून त्याच्यावरती संशोधन चालू आहे, परंतु साधारण 5000 वर्षांपूर्वीपर्यंत हडप्पा संस्कृतीचा विकास जाऊ शकतो. ठीक आहे. सो अगेन ही संस्कृती सुद्धा कुठे आहे? नदीकाठी आहे. कोणत्या नदीकाठी आहे? सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती या संस्कृतीचा विकास झाला. ठीक आहे, म्हणून हिला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. ओके, इथे सुद्धा शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि बार्ली, गहू हे मुख्य पिके या भागामध्ये घेतली जात असत. ठीक आहे, त्याचप्रमाणे पशुपालन हा सुद्धा इथल्या लोकांचा व्यवसाय होता, ज्याच्यामध्ये गाय, बैल, मेंढ्या, शेळ्या यांचं पशुपालन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असत. तर हे झालं नद्यांकाठच्या संस्कृतींबाबत. आता आपण पर्टिक्युलरली भारत आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागामध्ये, भारतीय उपखंडामध्ये नांदत असलेल्या सिंधू संस्कृतीबद्दल बोलणार आहोत, ज्याला बऱ्याच नावांनी ओळखलं जातं. सो कोणकोणत्या नावांनी ओळखलं जातं? पहिलं म्हणजे हडप्पा संस्कृती या नावाने ओळखलं जातं. दुसरं म्हणजे सिंधू संस्कृती या नावाने ओळखलं जातं. तिसरं म्हणजे सरस्वती संस्कृती, सिंधू सरस्वती संस्कृती जी आहे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणजे सरस्वती खोरे संस्कृती असंही आता हे रिसेंट नाव पडलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर कांस्ययुगीन संस्कृती असंही म्हटलं जातं. आता हे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कांस्ययुगीन का, कारण की हडप्पा काळामधील जे मोठ्या प्रमाणामध्ये अवशेष आपल्याला मिळाले त्याच्यात कांस्यचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला होता, ब्रॉन्झचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला होता, म्हणून हिला कांस्ययुगीन संस्कृती असंही म्हणतात. त्याच्यानंतर हडप्पा हे सगळ्यात पहिलं ठिकाण की ज्याचं पुरातत्व खात्याकडून एक्सकॅव्हेशन केलं गेलं. ठीक आहे, त्याच्यामुळे याला हडप्पा असंही म्हणतात. दुसरं, सिंधू नदीच्या काठावरती या संस्कृतीचा विकास झाला म्हणून हिला सिंधू संस्कृती असंही म्हणतात. आता सरस्वती खोरे संस्कृती याच्या पुढे मी क्वेश्चन मार्क केलेला आहे का, कारण की याला सरस्वती खोरे संस्कृती म्हणतात, पण आपल्या इथे कुठेही आत्ता सध्या सरस्वती नदी अशी उपलब्ध नाही. तर याच्या बाबतीत एक माहिती अशी सांगितली जाते की एक नदी आहे, साधारण राजस्थान वगैरे या भागामध्ये एक नदी आहे, ती आहे घग्गर नदी. कोणती नदी? घग्गर नदी. या घग्गर नदी खूप महत्त्वाची आहे का, कारण की ही घग्गर नदी राजस्थानमधून वाहत येते, गुजरातमध्ये जाते आणि गुजरातच्या कच्छचे जे रण आहे त्या इथे तिचं काय आहे शेवट होतो. तर आपल्याला जी माहिती असलेली जी सरस्वती नदी जी आहे ती कदाचित ही घग्गर नदी असावी असा एक अंदाज मांडला जातो, म्हणून या संस्कृतीला सरस्वती खोरे संस्कृती असंही म्हटलं जातं. ठीक आहे, सो आता हिचा जो मुख्य कोर एरिया आपण जो म्हणणार आहेत, मुख्य ठिकाणे ती कोणकोणती आहेत ती पाहूयात. मुख्य म्हणजे पहिलं जे सगळ्यात पहिल्यांदा जिथे एक्सकॅव्हेशन झालं ते आहे हडप्पा. दुसरं आहे मोहेंजोदारो. तिसरं आहे मोहेंजोदारो. त्याच्यानंतर घग्गर रिव्हर आणि सरस्वती रिव्हर, घग्गर रिव्हरची जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये बरेच अशी ठिकाणं आहेत, जसं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तर राखीगडी. त्याच्यानंतर गुजरातमध्ये पण भरपूर ठिकाणं आहेत, जसं एक्झाम्पल आहे लोथल, कालीबंगन, हे गुजरातमधली ठिकाणं आहेत.
त्याच्यानंतर अफगाणिस्तानमधला सुद्धा काही भाग आहे ज्याच्यामध्ये शोरतुगाय, मेहरगड हे ठिकाण येतं. सो हे कोर एरिया जे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. पण सर्वात जास्त विकास जो आपल्याला दिसतो आणि या संस्कृतीचे जे वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला दिसतात ती हडप्पा आणि मोहेंजोदारो या 2 शहरांमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो आता जे आपण पाहणार आहोत की या संस्कृतीचा उगम कसा झाला, या संस्कृतीचा उगम झाला कसा आणि याचे वेगवेगळे सिद्धांत जे आहेत ना ते सिद्धांत कोणते मांडले जातात, उगमाचे सिद्धांत ते आपण पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो सिद्धांत आहे तो आपल्याला म्हणता येईल मेसोपोटामियन उगमाचा सिद्धांत. ठीक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मेसोपोटेमियम ओरिजिन, थिअरी ऑफ मेसोपोटेमियन ओरिजिन. ठीक आहे, मेसोपोटेमियन उगमाचा सिद्धांत. आता असं का म्हटलं जातं? पहिली गोष्ट का, कारण की या समकालीन होत्या. आणि दुसरी गोष्ट या ज्या संस्कृतींचा विकास झाला त्या संस्कृतींचा विकास काही सेम कंडिशन्समध्ये झाला. ठीक आहे, काय म्हणते मी तर दोन्ही संस्कृतींचा विकास जो आहे, पहिली गोष्ट त्या समकालीन होत्या आणि दुसरी गोष्ट सेम कंडिशन्समध्ये दोन्ही संस्कृतींचा विकास झालेला आहे. उदाहरणार्थ आपण जर मेसोपोटेमियन संस्कृती जर घेतली तर टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठची ही संस्कृती आहे. बरोबर, म्हणजे नद्यांकाठची संस्कृती आली. आजूबाजूचा एरिया जर पाहिला तर शुष्क प्रदेश होता. ठीक आहे, कोरडा हवामानाचा प्रदेश होता, परंतु तिथे नदी होती. नदी असल्यामुळे आजूबाजूची जी जमीन होती ती सुपीक जमीन अवेलेबल होती. म्हणजे पहा, शुष्क प्रदेश असल्यामुळे घनदाट जंगल नव्हती. ओके, घनदाट जंगल नाहीये, त्याच्यामुळे जंगल जरी असेल तरी सुद्धा ती तोडण्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत ते तेवढे प्रगत साहित्य त्यांच्याकडे होते. ठीक आहे, आणि घनदाट जंगल नसल्यामुळे ते तोडण्याला जास्त त्रासही झाला नाही. बरोबर, त्याच्यामुळे आपण एका ठिकाणी जंगले तोडून एका ठिकाणी राहू शकत होते, स्थिर वस्ती निर्माण करू शकत होते. दुसरी गोष्ट म्हणजे नदी होता. नदी असल्यामुळे पाण्याचा बारमाही प्रवाह होता. पाणी असल्यामुळे शेती करू शकत होते. बरोबर आहे, म्हणून नद्यांच्या काठामध्ये खोऱ्यामध्ये शेतीचा विकास झाला. त्याचप्रमाणे आता नदीच्या गाळामुळे सुपीक जमीन तयार झाली होती, म्हणून परत शेतीसाठी सुपीक जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे शेती केली जात होती. आणि अजून तिसरी गोष्ट, रेनफॉल जे आहेत ना, पर्जन्याचं प्रमाण जे आहे ते पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पूर वगैरे यायची जी परिस्थिती होती ती परिस्थिती काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याचप्रमाणे पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे घनदाट जंगल सुद्धा काय असणार आहे, कमी प्रमाणामध्ये असणार आहे. सो अशा पद्धतीने हे जे आहेत ते महत्त्वाचे कंडिशन्स आहेत. सो जर कंडिशन्स जर पाहिल्या तर कोणता होता, पहिला म्हणजे शुष्क वातावरण होतं. बरोबर, शुष्क वातावरण होतं ज्याच्यामुळे घनदाट जंगले कमी होती. त्याच्यानंतर पर्जन्याचं प्रमाण कमी होतं, पर्जन्याचे कमी प्रमाण होते, त्याच्यामुळे परत घनदाट जंगल काय होती, कमी होती. आणि दुसरे म्हणजे नदी जे आहे ते नदी, इथे नद्यांकाठी ही संस्कृती वसली, म्हणजे नदी इथे महत्त्वाची आहे आणि नद्यांमुळे बारमाही पाणी आणि त्याचप्रमाणे सुपीक जमीन अवेलेबल झाली. म्हणून काय म्हणतो आपण की या सेम कंडिशन्समध्ये दोन्ही ठिकाणी संस्कृतींचा उदय झालाय. जर हडप्पा संस्कृती पाहिली तर तिथे सुद्धा शुष्क वातावरण आहे, त्याच्यानंतर पर्जन्याचं प्रमाण कमी आहे आणि सिंधू नदी असल्यामुळे बारमाही पाणी तिथे प्रेझेंट आहे. सो या सगळ्या गोष्टी दोन्ही संस्कृतींमध्ये सारख्या आढळतात. म्हणून असं म्हटलं गेलं की कदाचित मेसोपोटामियन उगम आहे हडप्पा संस्कृतीचा. ठीक आहे, म्हणजे तिथली लोकांनी इथं येऊन त्या हडप्पा संस्कृतीचा विकास केला असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे अजून एक घेतलं गेलं तर या दोघांमध्ये परस्पर अंतरक्रिया होत्या. म्हणजे दोन संस्कृतींमध्ये आपल्याला ट्रेड म्हणजे व्यापार होत होता, याचे आपल्याकडे उदाहरणं आहेत. ठीक आहे, याचे आपल्याकडे पुरावे आहेत. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टींमुळे आपण असं म्हणू शकतो की ही जी संस्कृती आहे ती मेसोपोटामियन उगमाची संस्कृती आहे. ठीक आहे,
परंतु परंतु याच्यासाठी आता हे जे पॉईंट्स आहेत हे 4 पॉईंट्स झाले, ठीक आहे. म्हणजे मेसोपोटॅमियन ओरिजिन या सिद्धांताला सपोर्ट करणारे पॉईंट झाले. आता पण अगेन्स्ट करणारे सुद्धा काही पॉईंट आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत? पहिली गोष्ट म्हणजे की आता दोन्ही ठिकाणी शेती होती, शेतीसाठी सिंचन लागणार. मग सिंचनाच्या ज्या पद्धती आहेत त्या 2 ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. मग कोणत्या? तर हडप्पा संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी आणि बंधाऱ्यांचा वापर केला गेला सिंचनासाठी, तर मेसोपोटामियामध्ये कॅनल्सचा जास्त वापर केला गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर हडप्पामध्ये आपल्याला प्लॅन्ड टाउन्स आढळतात, बरोबर आहे. तेच तर हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की नगर रचना जी आहे ती कशी आहे? प्लॅन्ड आहे, ठीक आहे. नगर रचना जी आहे ती प्लॅन्ड आहे, परंतु मेसोपोटामियामध्ये प्लॅन्ड शहरे सिटीज आढळत नाहीत. त्याच्यानंतर मेसोपोटामियामध्ये जी पॉटरी होती, अर्धनवेअर्स जे होते, ठीक आहे, ती मातीची भांडी खूप सजवलेली असायची. पण ती जर तुम्ही हडप्पाकालीन जर पाहिली तर हडप्पाकालीन भांडी जी आहेत ती जास्त सजवलेली नसायची, साधी भांडी असायची, ठीक आहे. त्याच्यानंतर मेसोपोटामियामध्ये तुम्हाला खांब आढळतात. म्हणजे जर काही स्ट्रक्चर उभं करायचं असेल तर तिथे गोल खांब प्रमाण जास्त आहे. परंतु ते जर हडप्पा संस्कृतीमध्ये पाहिलं तर पिलर्स हडप्पा संस्कृतीमध्ये कुठेही आपल्याला सापडत नाहीत. अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही मेसोपोटामिया संस्कृती जर पाहिली तर तिथे पुजारी वर्गाचा प्रभाव होता, परंतु हडप्पाची संस्कृती जर पाहिली तर तिथं व्यापारी वर्गाचा प्रभाव होता. सो अशी काही म्हणजे डिफरन्सेस आपल्याला 2 संस्कृतींमध्ये आढळतात. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सांगता येत नाही की ही ओरिजिन जे आहे ते सिद्धांत जे आहेत हे कोणते खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत. अजून एक सांगितली जाते आणि ती आहे थिअरी ऑफ आर्यन ओरिजिन. दुसरी जी आहे ती काय आहे? थिअरी ऑफ आर्यन ओरिजिन, ठीक आहे. म्हणजेच काय की हडप्पा संस्कृतीतली जी लोकं होती ती आर्य लोकं होती आणि आर्य लोकांनी तिथं येऊन या संस्कृतींचा विकास केला असं म्हटलं जातं. असं तुम्हाला जर आत्तापर्यंत ह्या गोष्टी कानावर आल्या असतील, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ही गोष्ट कानावर आली असेल की आर्यन इन्व्हेजन झालं होतं, आर्यन इन्व्हेजन झालं आणि मग त्याच्यामुळे हडप्पा संस्कृती जी आहे म्हणजे भारतातली लोकं जी आहेत ती आर्याचे वंशज आहेत, आर्यांचे वंशज आहेत. आणि आर्य हे कुठे राहत होते तर म्हणजे आपला जो मध्य भाग आहे पृथ्वीचा खंडाचा, मध्य आशियामध्ये राहणारी ती लोकं होती आणि त्या लोकांनी आपल्यावरती इन्व्हेजन केलं आणि नंतर ते इथेच स्थायिक झाले, असा एक ओरिजिन सांगितलं जातं. सो म्हणजे आता त्याच्यासाठी सुद्धा काय आहेत, काही अगेन्स्ट पॉईंट आहेत आणि काही सपोर्ट करणारे पॉईंट आहेत. तर पहिल्यांदा आपण सपोर्ट करणारे पॉईंट्स पाहूयात. सपोर्ट करणारे पॉईंट्स कोणते आहेत तर आर्यन कल्चर, ठीक आहे. सो आर्यन कल्चर जे आहे ना ते साधारण समकालीन किंवा थोडंफार पुढे मागे आहे किंवा थोडंसं या हडप्पा संस्कृतीच्या थोडंसं ओल्ड आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे असं म्हटलं गेलं की कदाचित ही आर्यन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांचं ओव्हरलॅपिंग आहे या काळामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काही सिमिलॅरिटीज या दोघांमध्ये दिसतात. कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत तर आर्यांमध्ये सुद्धा सिंधू आणि सप्तसिंधूंचा प्रदेशाचा उल्लेख केलेला आहे की त्या प्रदेशामध्ये आर्य येऊन स्थायिक झाले, ठीक आहे. आणि हडप्पा संस्कृती सुद्धा आपण काय म्हटलं, तिला सिंधू संस्कृतीच म्हटलं गेलंय, म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये तिचा उगम आणि विकास झालेला आहे. म्हणून याच्यामुळे सुद्धा म्हटलं गेलं की कदाचित आर्यांनी इथं येऊन हडप्पा संस्कृतीचा विकास केला. दुसरं म्हणजे 2 घटकांमध्ये काही प्रतीकांचं साम्य आहे. जसं ओम हडप्पा संस्कृतीमध्ये आणि आर्यन संस्कृतीमध्ये दोघांमध्ये सुद्धा ओम हे चिन्ह आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे घोड्याचा वापर आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की हडप्पा काळामध्ये घोडा होता का नाही, याच्याबाबत अजून थोडंसं कन्फ्युजन आहे. परंतु असं मानलं गेलं की हडप्पा आणि आर्य दोघांमध्ये सुद्धा काय आहेत, घोड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असत. म्हणून हे साम्य आहे दोघांमधलं. म्हणून असं म्हटलं गेलं की कदाचित आर्यांनी येऊनच पुढे हडप्पाचा विकास केला. परंतु अगेन दोघांमध्ये काय आहेत, डिफरन्सेस सुद्धा आहेत. जसे डिफरन्सेस आपण जर हडप्पा जर पाहिलं तर हडप्पातली लोक ॲग्रिकल्चरवरती आणि ट्रेडवरती, शेती आणि व्यापार याच्यावरती जास्त भर दिला होता हडप्पा कल्चरमध्ये. परंतु आर्यांमध्ये तेच
ॲनिमल रिअरिंग म्हणजे पशुपालनावरती जास्त भर दिला होता. हडप्पामधली जी लाईफस्टाईल होती ती स्थिर लाईफस्टाईल होती. ठीक आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणतात, स्थिर जीवनशैली. परंतु आर्यन लोक जे आहेत ते भटकी जीवनशैली जगत होते. बरोबर, पशुपालन करायचे, त्याच्यामुळे टोळ्यांच्या स्वरूपामध्ये ते राहायचे आणि टोळी जे आहेत ती स्थलांतरित व्हायची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यानंतर हडप्पा जी संस्कृतीमधील लोक कॉटनचा वापर करणं माहिती होतं. म्हणजे त्यांचे कपडे जे असायचे ते शक्यतो कापसाचे असायचे, परंतु कॉटनचे असायचे. परंतु तेच जर तुम्ही आर्यांच्या बाबतीत पाहिलं तर त्यांच्याकडे कपडे जे होते ते वुलनचे जास्त वापरायचे. त्याच्यानंतर हडप्पा आणि आर्य असं म्हटलं गेलं की दोन्हींकडे घोड्यांचा वापर केला गेला. सो आता याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे की हडप्पामध्ये घोडा वापरला गेलाय की नाही, याच्या बाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यावरती संशोधन चालू आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही हडप्पा संस्कृतीमध्ये पाहिलं तर वृषभ पूजन म्हणजे बुल जो आहे, बैल जो आहे, वृषभ जो आहे त्याचं पूजन जास्त व्हायचं. परंतु तेच आर्यांमध्ये पाहिलं तर गायीचं पूजन व्हायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये स्क्रिप्ट होती. हडप्पा संस्कृतीला स्वतःची लिपी आहे, फक्त ती आपण अजून अवगत करू शकलेलो नाही. पण आर्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर आर्यांची लिपी जी आहे ती अजूनही आपल्याला माहिती नाही. लिपीबाबत माहिती नाही. लिपी म्हणजे काय, हे आपण जे लिहितो ना त्याला काय म्हणतो आपण, लिपी म्हणतो. ठीक आहे. सो लिपीबाबत, आर्यांच्या लिपीबाबत आपल्याला अजून काहीही माहिती नाही. परंतु जर भाषा जर आपण म्हटली तर लँग्वेज जी आहे ती हडप्पाच्या बाबतीत अजूनही आपल्याला अवगत नाही, परंतु आर्यांची लँग्वेज ही संस्कृत लँग्वेज होती. सो असे बरेच डिफरन्सेस आपल्याला मिळाले आहेत की ज्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की कदाचित आर्यच, हडप्पा जी संस्कृती आहे ती वेगळी संस्कृती आहे आणि तिचा स्वतःचा एक वेगळा विकासाचे कार्यकाल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी थिअरी आहे ती आहे एतद्देशीय उगमाचा सिद्धांत. एतद्देशीय उगमाचा सिद्धांत. आता एतद्देशीय उगमाचा सिद्धांत याचा अर्थ काय होतो तर काही सायंटिस्ट जे आहेत, काही संशोधक आहेत ते असं म्हणतात की असं बाहेरून कुणीतरी आलं आणि इन्व्हेजन झालं किंवा बाहेरच्या कोणत्याही संस्कृतीचा या संस्कृतीवरती प्रभाव पडला आणि मग इथं ती संस्कृती विकास झाली, याच्यापेक्षा काही म्हणजे आपल्या एतद्देशीय म्हणजे काय की त्याच काळातील असे काही महत्त्वाचे घटक आहेत की ज्या घटकांमुळे, ज्या स्थितींमुळे ही जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये कालांतराने बदल होत गेला आणि त्या बदलांमधून या संस्कृतीचा विकास झाला असं म्हटलं गेलं. सो ह्याला म्हणतात एतद्देशीय उगमाचा सिद्धांत. आता म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर काळामध्ये काही अशा फेवरेबल कंडिशन्स होत्या की ज्या फेवरेबल कंडिशन तिथे पर्टिक्युलरली त्या एरियामध्ये ती संस्कृती विकास होण्यासाठी म्हणजे सपोर्ट करणाऱ्या होत्या. मग अशा फेवरेबल कंडिशन्स काय आहेत तर त्या आपण सर्वात पहिल्यांदा पाहूयात. जे आपण पाहिल्या, याच्या आधीही पाहिल्या आहेत, ते म्हणजे काय की ड्राय एरिया, शुष्क प्रदेश होता. शुष्क प्रदेश असल्यामुळे जंगलांचे प्रमाण कमी होते आणि जंगलांचे प्रमाण कमी असल्यामुळे तिथे शेतीसाठी जागा अवेलेबल होऊ शकत होती. कारण की त्या काळातली जी अवजारे होती ती एवढी प्रगत नव्हती, म्हणजे लोखंडाचा अजून शोध लागलेला नव्हता. त्याच्यामुळे जंगले साफ करण्यासाठीची जी अवजारे होती ती एवढी प्रगत नव्हती की ती खूप मोठी आणि घनदाट जंगले कापून काढू शकत असतील. परंतु म्हणूनच ड्राय एरिया, शुष्क प्रदेश हा त्यावेळेचा सर्वात महत्त्वाचं फेवरेबल कंडिशन आहे. दुसरी फेवरेबल कंडिशन आपण पाहिली की लेस डेन्स फॉरेस्ट, म्हणजे घनदाट जंगल त्या काळामध्ये नव्हती. सो त्या काळातली जंगले जी होती ती कशी होती, कमी घनदाट जंगले होती. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे शेतीसाठी जमीन मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होती. शेतीसाठी जमीन आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल होती आणि मुख्यत्वे करून ही जमीन कशी होती तर सुपीक जमीन होती, फर्टाईल जमीन होती. का, कारण की कोणत्या भागामध्ये होती, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये या सगळे हे होते, विकास झाला होता संस्कृतीचा. म्हणून जमीन कशी होती, अवेलेबल होती, पण कशी होती, सुपीक. सो शेतीसाठी ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. त्याच्यानंतर हा जो या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टोन माइन्स होत्या, दगडाच्या खाणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट होत्या. दगडाच्या खाणी असल्यामुळे काय
की अवजारांसाठी लागणारी जी दगड आहे ते मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल होऊ शकत होते. तुम्हाला आठवत असेल तर एक नवाश्मयुगीन साईट मी तुम्हाला सांगितली होती की गिलुंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्टोन इंडस्ट्री डेव्हलप झालेली होती आणि इथून जे हडप्पाकालीन जी संस्कृती होती तिथल्या लोकांना हे स्टोनचे मटेरियल्स जे होते इंडस्ट्री म्हणजे अवजारे वगैरे जे होते ते दिले जायचे, तिथे एक्सपोर्ट केले जायचे असं म्हटलं की देर इज इंटरॅक्शन बिटवीन द टू कल्चर्स. ठीक आहे. सो हे जे आहेत हे काय आहेत, ह्या त्या काळातल्या फेवरेबल कंडिशन्स आहेत की ज्या कंडिशन्समुळे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या संस्कृतीचा विकास होण्यासाठी मदत झाली. ठीक आहे. मग याच्यामुळे काय झालं, शेतीचा विकास झाला. शेतीचा विकास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे सरप्लस प्रोडक्शन झालं. ठीक आहे. एक्स्ट्रा प्रोडक्शन झालं. मग हे एक्स्ट्रा प्रोडक्शन झालं त्याच्यामधून काय झालं, विनिमय झाला, एक्सचेंज झाला त्या प्रोडक्शनचा एक्स्ट्रा जे आहे त्याचा, बरोबर, विनिमय झाला. विनिमय झाल्यामुळे विनिमय केंद्रे तयार झाली. विनिमय केंद्रे निर्माण झाल्यामुळे मग प्रादेशिक व्यापार वाढला. प्रादेशिक व्यापारामधून आंतरदेशीय व्यापार वाढला आणि व्यापार वाढल्यामुळे काय झालं तर म्हणजे काय म्हणतात सुबकता आली आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये नगरांचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय की आपल्याला इथे एका विकासाची निरंतर प्रक्रिया दिसते. विकासाची निरंतर प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजेच काय, देर इज कंटिन्युअस डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे पुराणाश्म युगापासून ते हडप्पा संस्कृतीपर्यंत कंटिन्युअस डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. बरोबर आहे. प्रत्येक वेळेस कंडिशन चेंज होत गेल्या आणि त्या कंडिशननुसार त्या ठिकाणी ट्रान्झिशन होत गेलं आणि एका ठिकाणी ती संस्कृती जी आहे ती त्या संस्कृतीचा उगम झाला. तर ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणतो आपण, विकासाची निरंतर प्रक्रिया. म्हणजे जे फेवरेबल कंडिशन्स होत्या त्या चेंज होत गेल्यामुळे त्याच्याप्रमाणे विकास जो आहे तो होत गेला आणि ही प्रक्रिया जी आहे ती कंटिन्युअस आहे, निरंतर आहे. म्हणून आपण असं म्हटलं गेलं की हा जो हडप्पा संस्कृतीचा उगम आहे तो कसा आहे, एतद्देशीय उगमांचा सिद्धांत हा आहे की तिथल्या पर्टिक्युलर प्रदेशातल्या कंडिशन्समुळे तिथे संस्कृती निर्माण झाली. कुणीतरी दुसरे आलेत आणि त्यांनी इथे येऊन संस्कृती बसवली आहे असं नाही. आणि जर याचं महत्त्वाचं उदाहरण द्यायचं, खूप उदाहरण छान द्यायचं तर ते आहे मेहरगडचं. मेहरगड ह्या ठिकाणी तुम्हाला ही निरंतर विकासाची प्रक्रिया दिसते. तिथे तुम्हाला पुराणाश्मयुगीन, मध्याश्मयुगीन, नवाश्मयुगीन आणि हडप्पन अशा सगळ्या संस्कृतींचे अवशेष तुम्हाला तिथे मिळतात. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ही विकासाची निरंतर प्रक्रिया आपल्याला दिसते. ठीक आहे. सो आता हीच जी प्रक्रिया आहे ती एक्सप्लेन करण्यासाठी अजून एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे काय असणार आहे, निओलिथिक एज. बरोबर. निओलिथिक एज म्हणजे नवाश्मयुग. बरोबर. नवाश्मयुग साधारण कुठपर्यंत होतं तर साधारण 8000 वर्षांपूर्वीपासून सुरू होतं. तर साधारण आपण म्हणू शकतो 8000 ते 6000 वर्षांपूर्वी साधारण नवाश्मयुगीन काल आहे असं आपण म्हणतो. ह्या नवाश्मयुगीन काळाच्या नंतर जो काळ आहे त्याला आपण म्हणतो प्रोटो हडप्पन काळ. प्रोटोचा अर्थ होतो समान. म्हणजे हडप्पा सारख्या संस्कृती कंडिशन्सचा त्या काळामध्ये विकास होत होता. म्हणजे काही स्थानिक संस्कृतींच्या निर्मिती त्या काळामध्ये झाली की स्थानिक संस्कृतींची निर्मिती झाली की ज्या संस्कृती हडप्पा सारख्या आहेत. म्हणजे हडप्पाचे वैशिष्ट्य साधारण मध्ये साम्य दाखवणाऱ्या संस्कृती त्या काळामध्ये विकसित होत गेल्या असं आपण म्हणतो. आणि हा जो काळ आहे हा काळ साधारण 3500 वर्षांपूर्वीचा जो काळ आहे तो साधारण हा काळ आहे. त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याला आपण म्हणतो पूर्व हडप्पा काळ. कोणता काळ? पूर्व हडप्पा काळ. आणि हा काळ साधारण 2600 वर्षांपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आता मधला पिरियड काय 3500 वर्षांपासून 2600 वर्षांपर्यंतचा जो काळ आहे तो आपण कोणता म्हणेल? पूर्व हडप्पाचा काळ. या काळामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली हडप्पा कालीन वैशिष्ट्यांचा विकास होताना दिसतो.
म्हणजे जे नगरांचा विकास आपण म्हणतो किंवा प्लॅन्ड सिटीज ज्या आहेत, प्रादेशिक व्यापार जो आहे, हा जो विकासाची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला या काळामध्ये होताना दिसते. परंतु तुम्हाला अजूनही एक गोष्ट कळेल की या सर्व काळांमध्ये ज्या संस्कृती होत्या त्या सगळ्या संस्कृती कशा होत्या? ग्राम्य संस्कृती होत्या. म्हणजे अजून जे नागरी वैशिष्ट्य आहेत ती नागरी वैशिष्ट्यांची अजून डेव्हलपमेंट झाली नव्हती. तर विकासाची काम म्हणजे डेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू होती, विकासाची प्रक्रिया सुरू होती, परंतु अजून ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणि मग पूर्व हडप्पा जो काळ आहे याच्या नंतरचा जो काळ येतो त्याला आपण म्हणतो प्रगल्भ हडप्पा काळ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅच्युअर हडप्पन पिरियड. आता हा जो पिरियड आहे हा पिरियड परत 2 भागांमध्ये विभागला गेला. ठीक आहे, 2 भागांमध्ये विभागला गेला की ज्याच्यामध्ये साधारण 2600 वर्षांपूर्वीचा काळ ते 1800 वर्षांपूर्वी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 1800 वर्षांपूर्वीच्या नंतरचा काळ. आलं लक्षात? सो हा जो 2 काळांमध्ये विभागली गेली की ज्याच्यामध्ये हा जो पर्टिक्युलरली काळ होता इथे तुम्हाला नागरी हडप्पा संस्कृती नांदत असताना दिसते. म्हणजे जे सिविक कल्चर आपण म्हणतो, नागरी संस्कृती जी आहे त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य तुम्हाला या काळामध्ये आढळतात. परंतु हा जो पुढचा काळ आहे इथे मात्र या वैशिष्ट्यांचा लोप पावताना तुम्हाला दिसतो. म्हणजे जे आपण म्हणतो ना की डिक्लाइन, संस्कृती जी आहे, संस्कृतीचा नाश व्हायला सुरुवात कधी झाली होती? साधारण 1800 वर्षांपूर्वीपासून या संस्कृतीचा नाश व्हायला सुरुवात झाली. आणि मग याच्यानंतर जो काळ आला त्याला आपण म्हणतो उत्तर हडप्पा काळ, लॅटर हडप्पन पिरियड. ठीक आहे, उत्तर हडप्पा काळ की ज्या काळामध्ये परत म्हणजे 1800 ते 1200 पर्यंतचा जो काळ आहे तो कोणता येणार आहे? उत्तर हडप्पा काळ, की जिथे तुम्हाला परत ग्राम्य संस्कृती आहेत असं दिसतं. ठीक आहे, आणि मग ह्या ज्या मी म्हटले ना ग्राम्य संस्कृती ज्या आहेत ना, ह्याच आपण ज्या चाल्कोलिथिक कल्चर्स पाहिले, ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आणि इतर संस्कृती पाहिल्या, त्या याच काळामध्ये प्रेझेंट होत्या. सो त्या ज्या संस्कृती आहेत त्या काही पूर्व हडप्पा होत्या, काही प्रगल्भ हडप्पा काळातल्या होत्या आणि काही उत्तर हडप्पा काळातल्या संस्कृती होत्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हडप्पा संस्कृतीचा नाश पाहून पुढे त्याच्यामधूनच पुढे ग्राम्य संस्कृतींचा विकास झाला. म्हणजे याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष तसेच राहिले, फक्त त्यांचे जे नागरी वैशिष्ट्य जी होती ती वैशिष्ट्य तिथे लोप पावत गेली असं आपण म्हणू शकतो. मग हे जे कल्चर्स आहेत ना, हे प्री हडप्पन कल्चर्स जे आहेत ते आपण पाहूयात की भारतामध्ये त्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणते प्री हडप्पन कल्चर्स होते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे सोठी सिसवाल संस्कृती, जी होती साधारण राजस्थान आणि हरियाणाच्या भागामध्ये होती. दुसरी एक महत्त्वाची संस्कृती आहे ती आहे अमरी कोट दीजी संस्कृती, जी तुम्हाला सिंध भागामध्ये आढळते. त्याच्यानंतरची जी संस्कृती आहे ती आहे क्वेट्टा, जोब, नाल, कुली किंवा टोगाओ. आता या सगळ्या एकाच संस्कृतीची नावं आहेत, परत लिहून घ्या. क्वेट्टा, जोब, नाल, कुली आणि टोगाओ हे साधारण बलुचिस्तानचा जो प्रदेश होता या प्रदेशामध्ये या संस्कृती होत्या. त्याच्यानंतर हेल्मंड नावाची एक संस्कृती होती जी तुम्हाला अफगाणिस्तानच्या भागामध्ये दिसते. आणि एक रावी किंवा हाकरा नावाची संस्कृती होती जी तुम्हाला पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागामध्ये नांदत असताना दिसते. तर या पर्टिक्युलर या सगळ्या संस्कृतींची काही वैशिष्ट्ये होती आणि ती वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची मृद भांडी, मातीची भांडी. सो या प्रत्येकाची काहीतरी मातीची भांडी जी असायची त्यांची प्रत्येकाची वैशिष्ट्ये असायची. सो वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी, स्टँडर्डाइज ब्रिक्स जे आहेत, प्रमाणीकृत विटा, त्याच्यानंतर प्रमाणीकृत वेट्स, वजन मापे, त्याच्यानंतर स्वतःची करन्सी मुद्रा जी आहे ती, त्याच्यानंतर स्वतःच्या स्क्रिप्ट्स, याच्यावरून या संस्कृती ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये काही सिमिलॅरिटीज दाखवायच्या तर काही डिफरन्सेस दाखवायच्या. सो या खूप महत्त्वाच्या संस्कृती ज्या प्री हडप्पन आहेत असं आपण म्हणू शकतो. आता याच्यानंतर जे आपण पाहणार आहोत ते आपण पाहणार आहोत काही हडप्पा संस्कृतीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये की जी
त्या हडप्पा काळाला पर्टिक्युलरली डिफाईन करतात. ठीक आहे. सो अशी नागरी वैशिष्ट्ये काही आहेत ती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काही हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे, पर्टिक्युलरली जसं हडप्पा, मोहेंजोदारो, कालीबंगन, लोथल, राखीगडी ही 4-5 नावं मी घेतली आहेत. त्याच्याबद्दल आपण वैशिष्ट्यपूर्ण पाहणार आहोत की पर्टिक्युलरली त्या ठिकाणाची वैशिष्ट्य काय आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण या काळामध्ये साधारण हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार कसा होता, कोणाकोणाशी व्यापार होत होता, त्याच्यानंतर या काळातली शासन व्यवस्था कशी होती, एकंदरीत प्रशासन कसं होतं याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि मग सगळ्यात शेवटी आपण या संस्कृतीचा, जसं आपण आता उगम पाहिला तसं या संस्कृतीचा नाश कसा झाला, ठीक आहे, मग या अंत कसा झाला या संस्कृतीचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सो ते आपण आपल्या पुढचा जो पार्ट 2 असेल, हडप्पा संस्कृतीचा पार्ट 2 असेल त्याच्यामध्ये आपण पाहूयात. सो तोपर्यंत तुम्ही आपले इतर जे लेक्चर्स आहेत ते सगळे लेक्चर्स पहा. ठीक आहे. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. धन्यवाद.